नमस्कार, VK न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अनाथ मुलांना आधार तुळजाभवानी मतिमंद शाळेचा. या शाळेत ज्याला आईवडील नाहीत असे सर्वच मतिमंद विद्यार्थी आहेत. अनेक अडचणीवर मात करत तुळजाभवानी मतिमंद ही शाळा त्या विद्यार्थ्यांचं व्यवस्थित पालन करते. छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील चाटेकर व साईसर मित्रमंडळातर्फे मतिमंद विद्यार्थ्यांना भोजनदान व फळे वाटप करण्यात आले. याच ठिकाणी येऊन मदत का करावी हे मनोगत व्यक्त करताना साईसर. नमस्कार, मी साहेबराव भाऊराव जाधव उर्फ साईसर. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत व तसेच बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझे मित्र UK आहेत, सुनील हनुमंतराव चाटेकर यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद अपंग कार्यशाळा व बालगृहामध्ये आलेलो आहे. सर शिंदे सर आहेत, ते संस्थापक इथले. माझी ह्या बालगृहाशी जवळपास 18 ते 19 वर्षाची नाळ जुळलेली आहे आणि मी या बालगृहामध्ये वर्षातनं कमीत कमी 5-6 वेळेस भेट देतो सर. वेगवेगळ्या कारणास्तव, मग ते वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, ॲनिव्हर्सरी असेल, मित्रांचा वाढदिवस असेल, माझ्या मुलांचा वाढदिवस असेल किंवा दिवाळीचा सण असेल किंवा माझ्या मित्राच्या वडिलाची पुण्यतिथी, आमच्या दादाची पुण्यतिथी असेल, रंगपंचमीचा सण असेल किंवा काही असेल, या अनेक कार्यक्रमानिमित्त आम्ही येतो. इथे ह्या निरागस निष्पाप बालकांना मिष्टान भोजन, कधी व्हेज कधी नॉनव्हेज देतो आम्ही. त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक साहित्य, ड्रॉइंगचे साहित्य म्हणा, वह्या म्हणा, पेन म्हणा, खेळणीचे साहित्य, क्रिकेटचे साहित्य दिले त्यांना. वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाटप करतो या निमित्तानं. आणि आम्ही आमच्या या श्री साई शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान, आमच्या साईसर मित्रमंडळातर्फे यांना 5-6 वेळेस टी-शर्टही वाटप केलेले, वस्त्रदानही केलेलं आहे. ते या मुलांसोबत आम्ही हे जे वेळ घालतो, ह्या वर्षातनं 5-6 वेळेस जे भेट घेतो, त्या निरागस मुलांचं आनंद असा बघून आमचं हृदय फुलून येतो. आणि हे सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे सर काय माहिती आहे का, आम्ही हे कुठं तर प्रतिष्ठा किंवा काहीतरी नाव कमवण्यासाठी आम्ही हे प्रसारण करत नाही, की या मुलांसाठी तुम्हीही वेळ काढून एकदा कदाचित ह्या मुलांकडे या आणि ह्या मुलांचा आनंद द्विगुणित करा, हे माझी कळकळीची विनंती आहे. वेळ काढून येत जावा. या जीवनामध्ये काही नाही आहे, या जीवनामध्ये काही नाही. रिकाम्या हाताने आलेलं, रिकाम्या हाताने जायचं आहे. फक्त कर्म सोबत घेऊन जायचं आहे. संतांनी म्हणलेलं आहे, रडत रडत या जीवनामध्ये आलोय. काहीतरी जीवन वेगळं असेल वाटलं, पण जीवन वेगळं नाही. जाता जाता लोकांना रडवत जाणार आहे आपण. किती आनंदाचं जीवन आहे. त्याच्यामुळं काही क्षण, 4 दिवसाची जिंदगी येईल, आज लास्ट दिवस आहे म्हणून जगा आणि ह्या विद्यार्थ्यांसोबत येऊन त्यांच्या आनंद द्विगुणित करा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय भारत. तुळजाभवानी मतिमंद शाळा ही अशा विद्यार्थ्याचे पालनपोषण करते की त्या विद्यार्थ्यांना नीट बसता येत नाही, नीट झोपता येत नाही, नीट भोजन करता येत नाही. मतिमंद शाळेचे व्यवस्थापक माहिती सांगताना. सर, माझं नाव गोविंद सिद्धराम शिंदे, संस्थेचे अध्यक्ष. पहिले माझे बंधू होते प्रभाकर शिंदे, त्यांचेही विचार होते, त्यांची संकल्पना होती. 2014मध्ये ते वारले. त्याच्यानंतर मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे ही 2002ची मान्यता आहे सर. 2002ची मान्यता असल्यामुळे 2003मध्ये शिर्डी साईबाबा मंदिरमध्ये कुणी सोडलेलं होतं. शिर्डी साईबाबा मंदिरमध्ये ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही असं लिहू, तिथून न्यायाधीश साहेबांनी आपल्याकडं वर्ग केले, कोर्टाचे ऑर्डर करून पाठवले. तेव्हापासून माझ्याकडं आत्ता सध्या जवळपास 65 लेकरं आहेत सर. तर जी आहेत अनाथ म्हणजे काय की बाबा ज्याला काहीच नाही, आई वडील तुम्ही ना आम्हीच आहे, सगळी लेकरं अनाथ आहेत. ह्याच्यात म्हणजे पालकाचे एकही नाही, सगळे अनाथ आहेत. 2002पासूनची मान्यता, 2002पासून सगळं आपण करतो आहे आणि सगळ्या गोष्टींनी आपण लक्ष देऊन, कर्मचाऱ्यावर लक्ष देणं किंवा विद्यार्थ्यावर लक्ष देणं ह्या पद्धतीनं सकाळी जवळपास 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजल्यापासून मी स्वतःहून लक्ष देऊन राहतो.
संध्याकाळी नाईटला कर्मचारी दुसरे राहतात, पण सगळे अनाथ आहेत आणि हँडिकॅप लेकरं आहेत, ज्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. प्रत्येक रंगाचा, प्रत्येक कलरचा लेकरू आपल्यापाशी भेटेल. लेडीज असेल, जेंट्स असेल, कुणी आलं, दीदीशिवाय मम्मीशिवाय बोलत नाही लेकरं म्हणजे आता सांभाळल्यानंतर. पहिले आमच्या इथं बघायला सुद्धा कोण येत नव्हतं, इकडं बघत सुद्धा नव्हतं आमच्या लेकरांकडे, एवढे डेअरिंग करत होते. पण आता एवढे शांत झालेत की लेकरं भरपूर शांत झालेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं वळणसुद्धा लागलं आहे, एवढं सांगू इच्छितो. यावेळी शाळेच्या वतीने साई सर्व मित्रमंडळाचा सत्कार करण्यात आला. अशाच न्यूज पाहण्यासाठी विकी न्यूजला सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करा. विकी न्यूजसाठी वैजनाथ कांबळे, किल्लारी.